तुम्हाला काय झालंय वंच? असं का करताय? ऐका ना, तो सुहास आलाय खाली, एकदा बघून घ्या ना त्याला. मला तो चांगला मुलगा वाटतोय खरंच. आपल्या प्रियाला पण शोभेल. मला ना तुम्हा समद्यांचं वागणंच कळत नाहीये बहीण. अगं अर्ध्या तासापूर्वी सत्यजित तिला हाताला धरून घराबाहेर काढायला निघाला होता आणि आता तिला दाखवायचा कार्यक्रम साजरा करताय तुम्ही. वा, हे समजणच फक्त तुम्हालाच जमते. अंचा, मी पाया पडते तुमच्या. आता पुन्हा हा विषय नका काढू इथे. मग एक काम कर बहीण, देवघरात जा, तिथला पाठ घे आणि माझ्या डोसक्यात घाल. म्हणजे माझं कायमचं तोंड बंद होईल. अहो आई, आई तुम्ही पाहिलं का खाली गप्पा रंगलाय सुहास आणि प्रियाच्या. मला पूर्ण खात्री सुहासला प्रिया नक्की आवडणार. काय वाटतं तुम्हाला आत्या? ये बाई, मला काय विचारायली? वहिनीला विचार, तिला समजा ठाव असतं ना. हो मंजिरी, खरंय तुझं. आपली प्रिया आहेच चला ती. बस आता फक्त प्रियाला सुहास आवडू देत म्हणजे झालं. बाय द वे, मी असं ऐकलं की तुम्ही US ला जाणार आहात. हो, जाणार आहे. मला US ला एका चांगल्या जॉबची ऑफर आली आहे. म्हणजे त्या जॉबसाठी मी खूप प्रयत्न करत होतो आणि फायनली मला तो जॉब मिळालाय. वाव, ग्रेट. पण नक्की जॉब साठीच तिथे जाणार आहात का दुसरं काही कारण आहे? हो, तसं काही नाहीये. उलट आता इथेच थांबावं असं वाटतंय मला. इथेच थांबा असं वाटतं? असा का विचार करताय? आय डोंट नो, बस वाटलं. असं कसं वाटलं? आय मीन करिअर सारखा एवढा महत्वाचा विषय, त्याचा निर्णय असा तडकाफडकी कसा घेऊ शकतो? पण इथे राहण्यासाठी तसंच महत्वाचं कारण मिळत असेल तर. मिसेस, ओ मिसेस, कम डाउन. काल रात्री मुधोळकर कोचिंग क्लासेस प्रॅक्टिकल सेशन. नाउ दादा होळकर क्लासेस पनिशमेंट सेशन. आर यू रेडी? Excuse me, there is a phone call. तुम्ही कशाला फोन केला? दादा, प्रियाने सांगितलं मला. काय सांगितलं मोतीवाल्या बाईंनी? नाही, तिला जरा बरं वाटत नाहीये, त्याच्यामुळे तिने मला फोन करायला सांगितला होता. का, काय झालं? ताप आलाय तिला. म्हणजे खूप ताप आहे अंगात. ती उठून फोनही नाही करू शकत, तुम्हाला बोलूही नाही शकत तुमच्याशी, आणि म्हणूनच तुम्हाला भेटायला पण नाही येऊ शकली ती. आणि मग तिने काळजीने मला सांगितलं की फोन करून सांग मिस्टर होळकरांना
मी नाही त्यांना भेटायला येऊ शकत, बरं नाहीये म्हणून. मग सदिच्छा भेट झालीच पाहिजे. आम्ही आत्ता ताबडतोब तिकडे येतो. ओके, आणि फळं घेऊ. आय एम कमिंग ऍज फास्ट ऍज आय कॅन. दादा 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 अहो, तुम्हाला माहितीये ना, तुम्ही घरात आलात तर काय रणकंदन माजेल इथे कळतंय का तुम्हाला? तर बघा आता, आमच्या मोतीवाल्या बाई अशा अवस्थेत असताना आम्ही इकडे कसं एकटं राहू शकतो? आय एम कमिंग. नाही दादा, अजून कशाला वाट लावता इथे येऊन? हा, मी सांगते ना तुम्हाला, मी आहे ना, आणि इथे तिची काळजी घ्यायला. मी तुमचा निरोपही देते तिला. मग आमचा निरोप द्या आमच्या मोतीवाल्या फ्रेंडला. गेट वेल सून ऍज फास्ट ऍज शी कॅन. हो, सांगते. बरं, आता ठेवू फोन? ठेवा ठेवा. चला, सोडलं तुम्हाला. नो पनिशमेंट. का म्हणजे आमच्या मोतीवाल्या बाईला बरं नाही, नॉट वेल. तांबडे बाबाशी आम्हाला थोडस घुस करायची त्याच्याबद्दल. त्या जर लवकर बऱ्या नाही झाल्या, युअर पनिशमेंट टाइम विल स्टार्ट अगेन अँड अगेन. पनिशमेंट. गो 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 गो. नैन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन अर्पण मेरा. अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा, दे दो बाबा. बरं चल, निघतो मी आता ताई. अब काय चाललंय रे तुझं? काय? आल्यापासून बघतेय ताई ताई ताई. काय ताई ताई लावलंय रे? लहान आहे ना मी तुझ्यापेक्षा. मग लग्न कोणी आधी केलं, तू का मी? अरे, मी लग्न आधी केलंय म्हणून तुम्हाला ताई म्हणणार? ओ य, लग्न झालं आधी म्हणून तू ताई. बरोबर. तुझ्या अंकिता काकूला काही निरोप द्यायचा आहे का? नाही, फक्त यंदा आमच्या भाच्याचं लग्न कर्तव्य आहे ते तिला सांगायचं. अगं म्हणजे बरं, राहिलं राहू, मी फोन करून सांगेन. ठीक आहे? तू म्हणजे ना ताई. बरं चल, निघतो मी. हॅलो, मी इथे. हो मग काय? कुठे काय? बरं मला सांग, काय? काय मनात काय तुझ्या? अगं माझ्या मनात काय? अरे, असं काय करतोस सुहास? काय? सांग ना. अरे काय सांगू? मी मुद्द्यावरच येते. मला सांग, प्रिया कशी वाटली तुला? मस्त. बरी आहे. बरी आहे की अमेरिका वारीला नेण्यासारखी आहे? हा? सांग ना. हे बघ, सब्र का फल मीठा होता है. ए, असं नाही, तू मला एकदा सांगते. एक मिनिट. नो मोर आर्ग्युमेंट्स प्लीज. ओके, आता येतो मी. मंजिरी. आता कसं सुहास? ताई. सुहास, सुहास. गेला का? तुझी अवस्था कळते मला प्रिया. अगं खरंच गेला अगं तो, पण येईल परत. तुला काय वाटतं? मला बरंच काही वाटतंय, पण आता काय माहित त्याला मी कितपत आवडले. यू नेव्हर नो. कधी काय होईल काही सांगू शकत नाही, नाही का? पण एक मात्र नक्की आहे, आता जे काय होईल ते चांगलंच होईल. आलेच मी. मधुराकडून सगळं कळलंय मला. स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी तू एवढ्या खालच्या पातळीवर पडतेस. शरम नाही वाटत तुला? माझ्या आणि मंजिरीच्या संसारावर डूख धरून बसलेली नागिण आहे.
हिनं माझ्याबद्दल मधुराचे कान भरून आमचा संसार मोडायचा प्रयत्न केला. मला तिला सांगायचंय की मी तिच्या नवऱ्याबरोबर. सत्यजित आई अजूनही हिची नाटकं संपत नाहीये. लिमिट क्रॉस केलंयस प्रिया. निघून जा, निघून जा, निघून जा आमच्या घरातून आणि आमच्या आयुष्यातून निघून जा. माझं पुढचं आयुष्य सुखातच असणार आहे आणि हे मला चांगलंच माहितीये. पण तुझ्या संसाराची मी जी धुळधाण उडवणार आहे ना, त्याची ही सुरुवात आहे मंजिरी. आई काय आई तुम्हाला मी म्हटलं नव्हतं सुहासला प्रिया नक्की आवडेल. बघा तुम्ही. सुहासने होकार दिला. नाही, होकार नाही दिला, पण निदान बोहल्यावर उभं राहायला तरी तयार झाला ना. खरंच मी जेव्हापासून या घरात आले तेव्हापासून प्रिया खूप चांगली मैत्रीण झाली माझी. तेवढे प्रॉब्लेम्स आलेत माझ्या संसारात, पण तीच एक होती जिने सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये माझी साथ दिली. आता तिला तिच्या संसारात सुखी झालेलं पाहायचंय मला खरंच. आणि मला पूर्ण खात्री आहे, सुहास तिला नक्की सुखी ठेवेल. शेवटी कुठलंही नातं विश्वासावर अवलंबून असतं. मी मीराताईंना पटकन गोडाचं करायला सांगते रात्रीच्या जेवणात. आलेच. मावशी बस ना. ठीक आहे. काय झालं, तू अजूनही रागावलीस का? तुला असं वाटतं प्रिया की तुझ्या चुका इतक्या क्षुल्लक होत्या की माझा राग पटकन निवळेल? नाहीच आहे मावशी, तुझं बरोबर आहे. माझ्या मी आता वेगळ्याच विषयावर बोलायला आली आहे. हो बोल ना. मंजिरी सांगत होती की सुहास कदाचित तुला होकार देईल. मला हेच विचारायचंय प्रिया की सुहासच्या बाबतीत तुझा निर्णय पक्का आहे ना, की पुन्हा परत? की मी मागच्या वेळेसारखं काहीतरी वेड्यासारखं वागेन असंच ना? मावशी मला माफ कर ग. मला मान्य आहे माझी खूप मोठी चूक झाली. प्लीज मला ना आता माझ्या वागण्याची लाज वाटायला लागली. काय ना प्रिया, तू आमच्याशी कशीही वागलीस तरी मी तुला माझी मुलगी मानलाय. हा, आता तुझ्या चुका काही माफ करण्याजोग्या नव्हत्या, त्या पलीकडेही होत्या त्या. पण आमच्याकडून सुद्धा तुझ्या बाबतीत काही चुकीचे निर्णय घेतले गेले, अगदी टोकाचे. त्यामुळे आता कुणी कुणाला बोलायचं नाही का? मला फक्त एकच गोष्ट अगदी प्रामाणिकपणे सांग प्रिया, सुहासच्या बाबतीत तू खरंच सिरियस आहेस ना? हो मावशी, मी अगदी खरं सांगते मावशी. आता मला माझ्या भूतकाळातल्या सगळ्या चुका दुरुस्त करायच्या आणि सुहासशी लग्न करून मी हेच सिद्ध करणार आहे की मी वाईट मुलगी नाहीये. सत्यजित मंजिरीला त्यांचा संसार अगदी सुखाचा करू दे, मला अगदी मनापासून वाटतंय असं. आणि मावशी, मी सुद्धा माझा संसार अगदी सुखाचा करीन, नीट लक्ष देईन. तू फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेव. बाकी काहीही नकोय मला, खरंच बाकी काही नकोय.
भी संख्ये एक काम तरी नीट करा. एक काम तरी नीट करा. झोपावंसं वाटतंय ना, झोपा, निवांत झोपा. आमच्यासाठी नाही, किमान स्वतःसाठी तरी जरा निवांत झोपा, म्हणजे तुम्हाला अक्कल येईल. झोपा. होय मालक. तुमच्या प्रगतीचा ग्राफ का चढत नाही माहितीये तुमच्या या होय मालक जी मालक मुळे. आता तुम्ही होय मालक म्हणाल ते म्हणू नका, जी मालक. तेही म्हणू नका. मायबाप धनी, मायबाप धनी, एक मिनिट जरा धरता थोडा वेळ. अरे यांच्याशी बोलतो मी, कृपा करून धरा. सांगते मायबाप धनी. नका असं वाकवतो सारखं सारखं. या वर्दीचा काहीतरी मान ठेवा. तुम्हाला ह्याचा अभिमान नसेल पण आम्हाला याचा खूप अभिमान आहे. बोला. मायबाप धनी, आज दर्शन घेण्याची जागा बदलली. तांबडे बाबा आणि दर्शन विषयक तत्वे हे पुस्तक तुम्ही अजूनही वाचलेलं दिसत नाही. ते वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. दर्शन काय रे येड्या, कुठेही घेता येईल मनाची या घरी. बोला 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 मायबाप धनी, बोला. आपली अमृतवाणी आमच्या कानात खोळू द्या. मग आम्हास तुमच्या विचारांचे अवलोकन होईल. तुमच्या ह्या वर्दीला ही भाषा अजिबात शोभत नाही. मायबाप धनी, जरा पोलिसी भाषा वापरा ना जरा. जरा स्वतःचा स्तर उंचवा. असा नाही हो, वागण्यात उंचवा. मायबाप धनी, आमच्याकडे काय महत्वाचं काम आहे का? आमच्या फ्रेंड आहेत एक क्लोज फ्रेंड, मोतीवाले बाई. यांची तब्येत अलीकडे फार बरी नसते असं कळलं. आय वॉन्ट इन्फॉर्मेशन अबाउट. प्लीज गो अँड फाइंड आउट वेदर शी इज इल ऑर सिक. मायबाप धनी, या कामासाठी तुम्ही माझी निवड केली? दुसरं कुणी नाही हो. हे बघा यांची अवस्था बघा. रागा. आत्ताच्या आत्ता जातो आणि बाईसाहेबांची खबर घेऊन येतो. पोपटराव तर गेला आणि खबर घेऊन नाही आलात तर आम्ही तुमची खबर पेपरात छापू. त्या बाबतीत आम्ही खूप तत्पर आहोत. नवे तसा आमचा लौकिक आहे. हे मायबाप धनी, जय तांबडे बाबा. निघतो. तुम बिन मन की बात अधूरी, बिन है अधूरा. गुरुमाऊली, आपले चरण कमल कुठे आहेत? मला आशीर्वाद द्या. गुरुमा, मानलं तुम्हाला. एक गप्प बस. काय नाटक आहे? नाटक काय? नाटक तू लावलंय. सॉलिडच यार तू प्रिया. म्हणजे आज दुपारचं प्रकरण बघता मला तर भीतीच वाटायला लागली होती. हात धरून बाहेर काढलं तुला सत्यजित दादांनी. काय नशीब आहे यार प्रिया तुझं. पुन्हा एकदा जोशात आणि नव्या जोमानी घरात आली. त्याच मानाने. क्या बात है. किस्मत भी ना किस्मत वालों पर ही मेहरबान होती. बरं, पुढे काय विचार आहे? काय करणार? बुडत्याला काडीचा आधार. नेत्रा, एक गोष्ट माझ्या लक्षात आली. आता जास्त दिवस मी इथे या घरात थांबू नाही शकत. मावशीने समजवलंय म्हणून तो कसा बसा गप्प झालाय. पण आता रात्री कुठला अवतार धारण करून येईल काय माहित. पाहिलंच ना कसा तणतणत होता माझ्यावर. पण मग तू काय त्या सुहासशी लग्न करणार आहेस? करावं लागेल नेत्रा. आयता चालून आलेला बेरर चेक येतो. आत्ताच पटवला पाहिजे. नंतर काही सांगता येत नाही. तू त्या सुहासशी लग्न करून मोकळी होशील. पण तुला एक कळतंय का त्या दादा ओळखरचं काय? हा, तो गप्प बसणार आहे. स्वतःही गप्प बसणार नाही आणि तुलाही सुखाने संसार करू देणार नाही प्रिया. वा वा नेत्रा, तुझं डोकं ना एकदम छान चालतं. पण जिथे चालवायला पाहिजे ना तिथेच माती खातेस तू. आता साधा विचार कर. जर हा अख्खा डाव मी रचलाय तर तो खेळायचा कसा, कुठलं प्यादं कुठे वापरायचं याचा विचार मी केला नसेल का? त्यामुळे मिस्टर होळकरांची काळजी तू करू नकोस. मी बघीन काय करायचं.
ताईसाहेब खाली इन्स्पेक्टर आले, तुम्हाला बोलवले. तुम्ही जा, मी येते. ठीक आहे. पोलीस